महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावावर एक नवा विक्रम। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना मागे टाकले। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता तिसऱ्या क्रमांकावर। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मागे टाकले। तसंच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत। 13 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा 2431 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे। त्याआधी शरद पवारांच्या नावावर 2412 दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम होता। मात्र फडणवीसांनी हा विक्रम मोडला असून ते आता महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचले। विशेष म्हणजे शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले होते, मात्र त्यांना एकदाही 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही। या यादीमध्ये वसंतराव नाईक यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे। नाईक तब्बल 4096 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले। त्यानंतर यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विलासराव देशमुख यांनी 2686 दिवस मुख्यमंत्री पद सांभाळलं। आता शरद पवारांना मागे टाकून फडणवीसांना तिसरा क्रमांक पटकावला असून त्यांनी 2431 दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा टप्पा पार केलाय। तर शरद पवार चौथ्या क्रमांकावर आले असून ते तब्बल 2412 दिवस मुख्यमंत्री पदावर होते। हा विक्रम नोंदवला गेला असला तरी महाराष्ट्रात सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रमही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर आहे। नोव्हेंबर 2019 मधील राजकीय घडामोडींदरम्यान त्यांनी पहाटे अजित पवारांसोबत जाऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। मात्र आवश्यक बहुमत सिद्ध न करू शकल्याने अवघ्या 80 तासांमध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता। त्यामुळे सध्या फडणवीसांच्या दोन्ही विक्रमांची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगत आहे। नाही, ह्याला हे कसले विक्रम कोण मोडते मला कळत नाही। पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकलाय का? देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्यांनी आणली ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना। संजय राऊत यांचा राष्ट्रद्रोहाचा विक्रम आणि उद्धवजी ठाकरे यांचा दाढ्या कुरवळण्याचा विक्रम या जगामध्ये कुणीही मोडू शकणार नाही। आजपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रकल्प संजय राऊत देवाभाऊंच्या नावावर आहे। त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्यातर्फे सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणखीन प्रगतीपथावर जावं। आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। काही नेते तसा दावाही करू लागले, मात्र फडणवीसांनी या दाव्याची खिल्ली उडवली। परवाच गेलो होतो दिल्लीला,